जगाच्या पटलावरती उद्योगनगरी म्हणून ओळख असणारं चाकण हे आता खड्ड्यांची नगरी म्हणून ओळखले जाऊ लागलंय. आता याच नगरीतील काही उद्योजक हे खरं तर चाकण MIDC सोडून चाललेले आहेत. सर, आपण जर पाहिलं तर उद्योग मंत्र्यांनी यावरती प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी असं म्हटलंय की आम्ही मोठा निधी खरं तर या संपूर्णसाठी टाकलेला आहे. योग्य ती रस्ते होतील. गेल्या 3 वर्षापासून असंच चालू आहे. काल आम्ही ह्या विषयावर बोललो होतो. माझं उद्योग मंत्र्यांना खरं तर कळकळीचं आव्हान आहे की प्रत्यक्षामध्ये तुम्ही कृपा करून चाकणमध्ये येऊन तिथली परिस्थिती पहा. हा प्रश्न केवळ MIDC पुरता मर्यादित नाही आहे. असंख्य युनिट्स हे MIDCच्या पलीकडे PMRDमध्ये आहेत. आमचं युनिटी PMRDमध्ये आहे. तिथल्या समस्या वेगळ्या आहेत. त्याच्या पलीकडे म्हणजे वाहतूक, खड्डे, ह्याच्या पलीकडे कचऱ्याची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, लाईटची समस्या आहे. अनइंटरप्टेड पॉवर मिळणं ही उद्योगाची मूलभूत गरज आहे. पाणी मिळणं मूलभूत गरज आहे. पण आम्हाला टँकर्सवर दुर्दैवाने उन्हाळ्यामध्ये विसंबून राहावं लागतं कारण पाण्याचा सप्लाय कमी होतो. माझं असं सांगणं आहे की ज्या ग्राउंड रिॲलिटीज आहेत ना त्या समजावून घेतल्या आणि एक व्यवस्थित ह्या सगळ्या डिपार्टमेंट्स PMRDA, MIDC, जिल्हा परिषद, NHAI, PWD ह्या सर्वांना एकत्र आणून जर का एका प्लॅटफॉर्मवर आणून जर का तुम्ही काम केलं तर मला असं वाटतं की त्याचा फायदा होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोजच्या रोज त्या ठिकाणी मॉनिटर करणारी सिस्टम स्मार्ट आपण जी काही प्रणाली असेल, टेक्नॉलॉजी असेल ती वापरणं, ड्रोनचा वापर करणं असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणं असेल किंवा त्याच्या पलीकडे जाऊन वॉकी टॉकीचा वापर करणं असेल, या सगळ्या गोष्टी करून रहदारी जी काय आहे ना ती स्मूथ केली पाहिजे. लोकांची सेफ्टी जी आहे त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. कैक बळी जर का तुम्ही बघाल तर गेल्या महिन्याभरामध्ये मी जे काही बघितले ते 4 बळी रस्ता अपघातामध्ये गेलेले आहेत. तर हे आपल्याला परवडणारं नाही आहे. आणि त्याच्या पलीकडे तिथल्या राहणाऱ्या लोकांना जर का आपण व्यवस्थित चालण्यासाठी जर का रस्ते देऊ शकलो नाही, जर का त्यांना फुटपाथ किमान देऊ शकलो नाही आणि प्रचंड पावसामुळे ज्या काही समस्या उद्भवल्या ते एक वेगळाच विषय आहे खरं तर. त्यासाठी जे फ्लड प्लेन्स लागतात पाणी जाण्यासाठी ते जर का आपण दिले नाहीत तर मला असं वाटतं की तात्पुरतीच मलमपट्टी होईल. त्यामुळे माझं उद्योग मंत्र्यांना आणि सर्वांनाच, जे शासनकर्ते आहेत, जे डिसिजन मेकर्स आहेत, जे सत्ताधारी आहेत, त्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही एकदा येऊन तुम्ही पूर्ण दौरा करा, येऊन भेटा, वेगवेगळ्या समस्या ज्या काय आहेत त्या तुम्ही सगळ्या समजावून घ्या आणि त्याच्यावर तुम्ही एकत्रित मिळून तुम्ही त्यातून मार्ग काढा. आम्हाला अशी अपेक्षा होती की आम्ही मोर्चे काढले, गेल्या 14 महिन्यामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. त्यातून आमची एकच अपेक्षा आहे, एक नोडल एजन्सी पाहिजे जी PMRDA आहे असं आम्ही समजत होतो, पण दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही. सर, दुसरीकडे त्यांच्याकडनं असंही म्हटलं गेलं की फक्त बोललं जातं, कोणीही चाकण सोडत नाहीये. तुम्ही ठाम आहात यावरती? आम्ही दिलेलं आहे आणि आम्ही आता पुढे आमची प्रमिला इंडस्ट्रियल सोसायटी ही स्थापन केलेली आहे आणि त्या माध्यमातून आम्ही टोटल प्रपोजल आम्ही खंडाळा MIDCमध्ये जाण्यासाठी सगळी प्राथमिक चर्चा करून आम्ही ती बनवलेलं आहे आणि त्यातून आम्ही पुढे जात आहोत, हे नक्की आहे. मग उद्योग मंत्र्यांनी या संदर्भात जर बैठक लावली, त्यांनी चर्चा करायचं ठरवलं तर त्यानंतर काही निर्णय बदल होऊ शकतो? खरं सांगायचं तर काय आपल्याला त्यामध्ये, कारण का एक्सपान्शन, उद्योगधंदे वाढत आहेत आपल्याकडे, सुदैवाने उद्योग येत आहेत. जे काही काम आम्ही लघु उद्योजक म्हणून करतो आहोत त्यामुळे मल्टीनॅशनल कंपनीज आमच्याकडे येतात. सध्या पण आमच्याकडे मल्टीनॅशनल कंपनीजचा बिझनेस आहे. तर ह्या सगळ्यातून आम्हाला जर का जसा आम्हाला हवा आमच्या एक्सपान्शनसाठी जर का आम्हाला त्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर एका टाईम बाउंड अशा ह्याच्यामध्ये जर का मिळू शकलं तर त्याचा विचार करता येईल. पण आता खरं सांगायचं तर आता आमची मानसिकता अशी झाली की नको, इनफ इज इनफ. प्रचंड मानसिक त्रास होतो. अर्ध्या तासात घरी पोचायला हवं, त्या ठिकाणी 1.5-2 तास आमचे जात आहेत. त्यामुळे आता खरं सांगायचं तर आम्ही असं ठरवलं की आता आपण खंडाळा MIDCमध्ये जाऊया असा आम्ही विचार केलेला आहे. त्यांनी भेटायला बोलवलं, बोलायला बोलवलं तरी? हो, नक्की जाणार आम्ही त्यांच्याशी, नक्की चर्चा. आम्हाला तेच हवं आहे. उद्योजक म्हणून आमच्या समस्या ज्याने सोडवायच्या ते उद्योगमंत्री असतील, आपले डिव्हिजनल कमिशनर असतील, PMRDAचे CEO असतील किंवा अजून कोणी असतील, अगदी माननीय मुख्यमंत्री महोदय जे कोणी असतील, त्यांनी जर का बोलवलं आणि जर का ह्या समस्यांना जर का खरोखरच जर का आपल्याला हवे तसे योग्य ते जर का उत्तर पर्याय जर का मिळाले तर का नाही जाणार, नक्की जाणार. राजकारण करतायत असं बोललं जाते त्यांच्याकडनं. अरे बापरे, म्हणजे आमचा काही राजकारणाशी दूर पर्यंत पण संबंध नाही आहे. त्यामुळे यामध्ये काय राजकारणाचा संबंधच येत नाही. त्यामुळे मला माहिती नाही ते कोणत्या आधारावर करतात, कोणत्या राजकीय नेत्यांनी काही टिप्पणी केली का हे मला माहिती नाही. पण आमचा तरी काय राजकारणाशी संबंध नाही. उद्योग करणं, आपल्या देशासाठी महसूल निर्माण करणं, आपल्या देशासाठी जे माननीय पंतप्रधानांचं जे आव्हान आहे, रोजगार निर्मिती करा, लघु उद्योग तुम्ही अजूनही एम्पॉवर करा, तर त्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. त्यामुळे राजकारण कोण केलं, काय केलं
याबद्दल मी मी टिप्पणी काही करू इच्छित नाही. राजकारण कोण करतंय, कशासाठी करतंय त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाहीये. आम्हाला खरं तर उद्योग करायचंय असं मत खरं तर सर व्यक्त करतात आहे. मात्र चाकण MIDCतून बाहेर जाण्याचा निर्णयावरती ते आजही ठामच असल्याचं पाहायला मिळतंय. तुषार झरेकर, पुढारी न्यूज, चाकण, पुणे.